आता पेट स्कॅन हे अलीकडे नवीन ऐकायला येणारा नवीन स्कॅन आहे. आपल्या सगळ्यांना साधारण ऐकून माहिती असतं एक्स-रे म्हणजे काय, CT स्कॅन म्हणजे काय किंवा MRI म्हणजे काय. पण पेट स्कॅन म्हणजे काय हे फार कमी जणांना माहिती असतं. इव्हन काही डॉक्टर्सनाही फारशी त्याच्याविषयी माहिती नाही. तर पेट स्कॅन हा पॉझिट्रॉन इमिशन टोमोग्राफी आणि कॉम्प्युटेड टोमोग्राफी म्हणजे CT स्कॅन या दोघांचं कॉम्बिनेशन करून करण्यात आलेला स्कॅन आहे. हा स्कॅन एवढा महाग का, हा स्कॅन म्हणजे काय वगैरे याविषयी खूप डाऊट असतात. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर शरीरात ज्या काही फिजिओलॉजिकल्स वेगळ्या गोष्टी होत असतात त्याचं आपल्याला बाहेर न बघता येईल का, शरीराची चिरफाड न करता, तर त्याला उत्तर देण्याकरता म्हणून जे काही फिजिओलॉजिकल स्कॅन आहे तो पेट स्कॅन आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात कॉमनली केला जाणारा स्कॅन जो आहे तो FDG पेट स्कॅन, म्हणजे त्यामध्ये ग्लुकोजसारखा असणारा एक डाय आपण शरीरामध्ये इंजेक्ट करतो आणि त्या डायला रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सनं टॅग केलेला असतो आणि तो जिथं डाय जाईल त्याच्या मागे हा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स जातो आणि मग आपल्याला समजा ग्लुकोजचा वापर बघायचा असेल तर त्या भागामध्ये तेवढ्या प्रमाणात तो डाय जातो, तिथनं तो जे रेज इमिट करतो ते आपण ह्या मशीनच्या साहाय्यानं बघतो. आता हे सगळं एवढं महाग काय आहे? कारण हे जर इन्फ्रास्ट्रक्चर करायचं झालं तर ह्याला लागणारी जागा खूप जास्त आहे. म्हणजे साधारण CT स्कॅन किंवा MRI करायचा असेल तर त्यांना त्या मशीनची जागा आणि एक कन्सोल आणि फार तर एक रिपोर्टिंग रूम, वेटिंग एरिया एवढाच भाग पुरेसा होतो. पण ह्या स्कॅनमध्ये रेडिएशन इन्व्हॉल्ड असल्यामुळे ॲटॉमिक एनर्जी रेग्युलेटरी बोर्ड करून काही स्पेसिफिकेशन आहेत. त्याला खूप साऱ्या वेगळ्या रूम्स लागतात. जवळजवळ CT स्कॅन MRI पेक्षा डबल किंवा ट्रिबल मोठी जागा लागते आणि ती जागा एखाद्या प्राईम लोकेशनला घ्यायची तर त्याचा खर्च जास्त होतो. दुसरं आहे की ह्याचं कन्स्ट्रक्शन जे आहे हे पर्टिक्युलरली कॉन्क्रीटमध्ये करायला लागतं. 6 इंच कॉन्क्रीटची वॉल लागते, त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट वाढते. त्याचबरोबर याला ARBचं अप्रुव्हल लागतं, म्हणजे प्रत्येक स्टेपला ते मशीन आमचा त्या लेआउट अप्रुव्हलपासून ते मशीन येण्यापर्यंत, मशीन इन्स्टॉल झाल्यानंतर ARBची स्पेशल टीम येऊन हे सगळं इन्स्पेक्ट करून जाते. ह्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो आणि त्यामुळे कॉस्टिंग परत वाढते. दुसरी गोष्ट आहे की ह्या स्कॅन करता लागणारं मनुष्यबळ हे फार कमी प्रमाणात अवेलेबल आहे आणि त्यामुळे डॉक्टर ॲज वेल ॲज टेक्नॉलॉजिस्टची सॅलरी खूप जास्त आहे. साधारण अगदी सांगायचं झालं तर फ्रेशर टेक्नॉलॉजिस्ट आजच्या घडीला साधारण 1 ते 1.5 लाख रुपये सॅलरी मागतात आणि मग तेवढ्या जास्त मॅनपॉवरमध्ये जर पैसे जाणार असतील तर त्याच्याकरता जो फायनल जो बर्डन आहे ते पेशंटकडे पास ऑन होतं. दुसरा आहे ह्याच्याकरता लागणारा डाय जो आहे हा सध्या तरी महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबईमध्ये तयार होतो आणि ते जे युनिट आहे ते सायक्लोट्रॉन म्हणतात. साधारणपणे त्या सायक्लोट्रॉनची कॉस्ट जवळजवळ एक 40 करोड रुपये. तिथून तयार होणारं औषध तेवढंच महाग असतं. तर ते औषध जेव्हा मुंबईला तयार होतं तेव्हा इथे आणताना बरेचसे लॉजिस्टिकल प्रॉब्लेम असतात, कारण ते रेडिओ ॲक्टिव्ह असल्यामुळे ते स्टोअर करून ठेवता येत नाही. म्हणजे आम्ही आणलं आहे आणि महिन्याचा स्टॉक ठेवला आहे असं होत नाही. ज्या दिवशी आम्हाला तो डाय पाहिजे त्याच्या आदल्या दिवशी त्याची ऑर्डर मुंबईला द्यायला लागते. किती पेशंट करता पाहिजे ते, किती अमाऊंटमध्ये पाहिजे ते, म्हणजे मग ते त्याप्रमाणे प्रोडक्शन करतात आणि मग तिथे तयार झालेला डाय हा बाय रोड, कारण आपल्याकडे अजून एअरपोर्ट नाही आहे, त्यामुळे बाय रोड हा मुंबईहून इथे येतो. आता साधारणपणे नॉनस्टॉप जरी आलं साधारण 6-6.5 तास नक्की लागतात मुंबईहून सांगलीला यायला. आता ह्या 6-6.5 तासामध्ये त्या डायचा हाफ लाईफ, म्हणजे त्याला अर्ध होण्याकरता लागणारा वेळ जो आहे तो आहे 2 तास. म्हणजे दर 2 तासांनी तो डाय निम्मा होणार. मुंबईला समजा 100 खरेदी केला तर तो इथे येईपर्यंत 100चा 50, 50चा 25 आणि 25चा फक्त 10-12 आमच्या हातात मिळतो. त्यामुळे आम्ही जेव्हा तुम्हाला 10 मिलीक्युरी म्हणतो आम्ही त्याला, की हा युनिट आम्हाला जिथं वापरायचे असतात तेव्हा आम्हाला तिथं 100चा खर्च करायला लागतो आणि त्यामुळे इथला स्कॅन हा बाकीच्या स्कॅनर्सपेक्षा महाग आहे. आता हे सगळं महागाईची गोष्ट बाजूला ठेवली तर प्रत्यक्षात आम्ही जी सर्व्हिस प्रोव्हाइड करतो ही अतिशय उत्तम क्वालिटीची आहे. आता माझ्या मागे जे मशीन बघताय हे सिमन्सचं हॉरायझॉन बायोग्राफ म्हणून मशीन आहे. 16 स्लाइस CT आहे त्याच्याबरोबर. तर हे मशीन वन ऑफ द टॉपमोस्ट मशीन्स आहेत. ह्या पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं आणि एकमेव इन्स्टॉलेशन आहे आणि त्याच्या स्कॅनची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. कारण मी स्वतः जवळजवळ 4-5 मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या मशीनवर काम करून आलो आहे आणि आय एम व्हेरी हॅपी विथ द क्वालिटी ऑफ स्कॅन्स दॅट इज प्रोव्हाइडेड.